नमस्कार श्रोतेहो. कामगार सभा या कार्यक्रमात आज आपण असंघटित कामगार क्षेत्रासाठी ई पोर्टल या विषयावरची संदेश आयरे, सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय रत्नागिरी यांची श्रीनिवास जरंडीकर यांनी घेतलेली मुलाखत आता ऐकूया. कामगार बंधूंनो नमस्कार. कामगार बंधूंनो, आज आपल्या कार्यक्रमामध्ये कामगार आयुक्त कार्यालय मुंबई इथले सहाय्यक कामगार आयुक्त संदेश आयरे साहेब आलेले आहेत की ज्यांच्याकडं रत्नागिरी कार्यालयाचाही कार्यभार आहे. आयरे साहेब, या कार्यक्रमात मी आपलं स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार. आयरे साहेब, कामगार बंधूंचा जर विचार केला तर भारतामध्ये असंघटित क्षेत्रात काम करणारे भरपूर कामगार आहेत, पण आमच्या बाकीच्या श्रोत्यांसाठी असंघटित क्षेत्र हे म्हणजे कसं सांगाल तुम्ही? नमस्कार कामगार बंधूंनो. याची एक पार्श्वभूमी थोडक्यात मी सांगू इच्छितो की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की स्वातंत्र्यपूर्व काळापासून आपला जो देश आहे तो कृषीप्रधान आणि कामगारप्रधान देश आहे. आणि ज्या काही स्वातंत्र्याच्या चळवळी झाल्या त्या कामगारांच्या आधारावरतीच झाल्या. तलवार नौकेपासून कामगारांची चळवळ घ्या किंवा नाम लोखंडे यांच्यापासून जी सुरुवात झालेली आहे ती पुढं संघटित स्वरूप घेत चळवळी मोठ्या उभ्या राहिल्या आणि ह्या संघटित लोकांसाठी नंतर विविध कामगार कायदे तयार झाले. पण जसजशी भारताची लोकसंख्या वाढत गेली तर संघटितबरोबर असंघटित क्षेत्र देखील नव्यानं त्याच्यामध्ये आलेले आहेत. आता ह्या असंघटित क्षेत्रातल्या लोकांसाठी आता ह्यांच्यासाठी कुठला वेगळा कामगार कायदा आता तरी सद्यस्थितीत अस्तित्वात नाही आहे. सामाजिक सुरक्षा 2008चा एक कायदा आत्ता केंद्र सरकारनं केलेला आहे, पण स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये ह्यांच्यासाठी कुठला असा वेगळा कायदा नव्हता. मग ह्या असंघटित कामगारांसाठी करायचं काय? ह्यांना कशा पद्धतीनं कायद्याचं संरक्षण देता येईल, ह्यांचं जीवनमान कशा पद्धतीनं उंचावता येईल आणि ह्याच्याबरोबरच अर्थव्यवस्थेमध्ये ह्यांचं योगदान कशा पद्धतीनं आपल्याला घेता येईल ह्याचा विचार करणं फार गरजेचं वाटत होतं. केंद्र सरकार असू द्या किंवा राज्य सरकार असू द्या. आता ह्या दोन्ही सरकारांना ह्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट असल्यामुळं आणि ह्याची लोकसंख्या देखील जास्त असल्यामुळं ह्या असंघटित कामगारांना आपल्याला कुठं ना कुठेतरी समावेश करून घेणं, त्याच्यासाठी एखादा नॅशनल डेटाबेस तयार असणं आपल्याकडं अपेक्षित आहे. आता ह्याची पार्श्वभूमी आणखी थोडी मला एक्सटेंड करून सांगायला आवडेल की मध्यंतरीच्या काळामध्ये नॅशनल इमर्जन्सी होती. कोविडसारख्या सिच्युएशनमध्ये बरेचसे स्ट्रँडेड लेबर किंवा स्थलांतरित कामगार पण आपण इकडून तिकडं मुवमेंट होताना आपण बघत होतो. आता ह्या स्थलांतरित कामगारांच्या आपल्याकडे कुठलाच डेटाबेस नसल्यामुळं कोण कुठल्या राज्यात आहे, कुठून येतो, कुठल्या क्षेत्रातल्या कामात आहे, कुठल्या स्वरूपाचं काम करतो ह्याचा काहीच डेटाबेस नसल्यामुळं आपण त्यांना निश्चित स्वरूपाचं असं ठोस असं काही देऊ शकलेलं नव्हतं. फार फार तर त्यांना प्रवासाची सुविधा देणं ह्या गोष्टी आपण त्यांच्यासाठी केल्या, पण निश्चित स्वरूपाचं काहीतरी त्यांना देण्यासाठी आपल्याकडे एक नॅशनल डेटाबेस तयार करणं पण फार गरजेचं आहे. त्याचा हा प्रयत्न आपण ई श्रमच्या स्वरूपात आपण आता बघतोय. आता हे सांगत असताना अजून मला सांगायला आवडेल की आपला भारत हा देश आहे तो युवा देश आहे. सध्या जगभरामध्ये 18 ते 45 वयोगटातली 60% जास्त लोकसंख्या ही आपल्या भारत देशामध्ये आहे. आता ही जी युवा संख्या जी आहे ती वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असताना संघटित स्वरूप जे आहे ते कमी कमी होत असंघटित वाढायला लागलेलं आहे. वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटीज तयार व्हायला लागल्या आहेत. वेगवेगळे स्टार्टअप्स आहेत, वेगवेगळे बिझनेस आहेत, ज्याच्यामध्ये सेल्फ एम्प्लॉयमेंट आहे, स्वतःचं काहीतरी करून काम करणारे कामगार आहेत. पण त्यांना प्रॉव्हिडंट फंड म्हणा किंवा ESIC म्हणा किंवा विविध कामगार कायद्याचं आत्ता त्यांना संरक्षण नाही आहे. ह्या लोकांना समाविष्ट करून घेणं आणि त्यांचा GDPमध्ये त्यांचं योगदान घेणं, अर्थव्यवस्थेमध्ये त्यांना समाविष्ट करून घेणं आणि ह्या एवढ्या मोठ्या लोकसंख्येला आपण एक चांगल्या दिशा देऊन त्यांना योगदानाबद्दल आपण प्रेरित करणं, ह्याच्यासाठी हा डेटाबेस तयार करून आणि त्यांना कुठल्या ना कुठल्या सामाजिक सुरक्षा योजनेमध्ये समावेश करून घेणं हे आता उद्दिष्ट आहे. बरोबर. आणि या सगळ्याचं उद्दिष्ट गाठण्यासाठी सध्या ई श्रम पोर्टल हा एक मोठा विषय चर्चेत आहे. त्यावर नोंदणी करण्यासाठी आपल्या कार्यालयांकडून वेगवेगळ्या माध्यमातून आवाहन केलं जाते. ई श्रम पोर्टल म्हणजे नेमकं काय सांगता येईल? थोडक्यात एक सांगायचं झालं तर ई श्रम पोर्टल हे ऑनलाईन एक प्लॅटफॉर्म आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. आता पूर्वी ह्या सगळ्या गोष्टी त्या स्थानिक कामगार कार्यालयामध्ये जाऊन भरणं वगैरे ह्याला फाटा देऊन आहे त्या जागेत जिथं आहे तिथं बसून किंवा नजीकच्या नागरी सुविधा केंद्रामध्ये ज्याला आपण कॉमन सर्व्हिस सेंटर म्हणतो तिथं तो व्यक्ती जाऊन स्वतःची नोंदणी तिथं करून घेऊ शकतो. आता ही नोंदणी जी आहे ही नोंदणी फार एकदम सिंपल स्वरूपातली नोंदणी आहे. किंवा तो कामगार जर आहे तो कॉमन सर्व्हिस सेंटरला जाऊन किंवा स्वतःचं देखील त्याच्याकडे मोबाईल असेल किंवा इंटरनेटची सुविधा असेल तो देखील तो नोंदणी करू शकतो. आता ही करताना त्याला फक्त करायचं काय की त्या जवळच्या नजीकच्या नागरिक सुविधा केंद्रामध्ये त्याला जायचं आहे आणि तिथं जाऊन आपलं आधार कार्ड, बँक पासबुक आणि मोबाईल नंबर ह्या 3 गोष्टी त्यांना अटॅच करून द्यायच्या आहेत. ह्या त्यानं 3 गोष्टी अटॅच करून दिल्या की त्याला एक आयडेंटिटी कार्ड मिळतं आणि परमनंट UAN नंबर त्याला मिळतो, वैश्विक कार्ड नंबर त्याला मिळतो आणि ज्याच्या आधारे हा जो डेटाबेस तयार होतो. हे करत असताना
अनऑर्गनाइज सेक्टर किंवा असंघटित क्षेत्राचं वर्गीकरण पण त्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे. हे भरत असताना ही जी प्रायमरी किंवा ही बेसिक डेटा हा भरल्यानंतर तो कुठल्या वर्गीकृत क्षेत्रामध्ये काम करतोय. आता उदाहरण द्यायचं झालं तर समजा ग्लास कटिंग, ग्लास मेकिंग स्वरूपात काम करणारे किंवा मॅन्युफॅक्चरिंगच्या क्षेत्रात किंवा तशा ॲन्सिलरीजमध्ये काम करणारे, तशा पूरक उद्योगांमध्ये काम करणारे किंवा फेरीवाले म्हणा, भूमिहीन शेतमजूर, शेतकामगार ह्या स्वरूपाचे त्याचं वर्गीकरण केलं आहे. त्या वर्गीकृत कॅटेगरीमध्ये तुम्ही लॉग इन करायचं आहे आणि त्याच्यामध्ये सब कॅटेगरी किंवा त्याचा घटक जो आहे तो निवडून त्याच्यामध्ये तुमची नोंदणी करायची आहे. म्हणजे सरकारला एक कळेल की कुठल्या एज ग्रुपचा कुठला कामगार कुठल्या क्षेत्रामध्ये कुठल्या भौगोलिक परिस्थितीमध्ये कसा काम करतोय, कधीपासून काम करतो, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना कळतील. हा एक सध्याचा नॅशनल डेटाबेस तयार करण्याचा एक सरकारचा उद्देश आहे. त्या दृष्टीनं आपण आता केंद्र सरकारमार्फत ही योजना सुरू आहे, त्याचं राज्य सरकारमार्फत अंमलबजावणी सुरू आहे. राज्य सरकारमार्फत अंमलबजावणी सुरू असताना प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण प्रत्येक वर्तमानपत्र आहे त्याच्यामध्ये आपण आवाहन केलेलं आहे. नजीकच्या कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये तुम्ही जा किंवा जो काही पोर्टलचा आम्ही ई-श्रमचा .gov.in वेबसाईटचा क्रमांक दिलेला आहे आणि आपला टोल फ्री नंबर पण आम्ही त्यांना दिलेला आहे. त्याच्यावरती संपर्क साधून आपण त्याची नोंदणी करून घेऊ शकतो. टोल फ्री क्रमांक कसा सांगता येईल साहेब? सर, आपला टोल फ्री क्रमांक जो आहे तर तो 14434 ह्याच्याशी संपर्क आपण हेल्प डेस्क जो तयार केला आहे ह्याच्याशी संपर्क जर साधला तर त्याच्यावरती तुम्हाला ती माहिती उपलब्ध करून दिली जाऊ शकते. त्याच्यामध्ये तुम्हाला कुठलेही प्रश्न असतील तर प्रश्न तुम्ही विचारून तुमच्या शंकांचं निरसन तुम्ही करून घेऊ शकता. बरोबर. पण ह्या टोल फ्री क्रमांकावर कुठल्या भाषेमध्ये कामगारांशी संवाद साधला जातो? सर, ह्याच्यामध्ये इंग्रजी, हिंदी आणि प्रादेशिक भाषेमध्ये देखील संवाद साधला जातो. बरोबर. साहेब, आपल्या बोलण्यात आता जे असंघटित क्षेत्र आहेत त्याविषयी थोडीशी माहिती मिळाली, पण आणखीन कुठली क्षेत्र आहेत की ज्याला असंघटित म्हणून घोषित केलं गेलेलं आहे? असंघटित क्षेत्र हे तसं फार मोठं आहे आणि त्याचं स्वरूप व्यापक आहे. बऱ्याचशा अशा औद्योगिक घडामोडी किंवा जे आता बदलत्या परिस्थिती आहेत त्याच्यामुळे हे क्षेत्र अजून फार मोठ्या विस्तारित प्रमाणात यायला लागलं आहे. सद्यस्थितीला साधारणपणे 389 प्रकारच्या कॅटेगरीज आपण यात समाविष्ट करून घेतलेल्या आहेत. आता ह्याचं वर्गीकरण मगाशी मी तुम्हाला सांगितलं, एक ढोबळ स्वरूपामध्ये शेती क्षेत्राशी निगडीत, मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राशी निगडीत किंवा ग्लास कटिंग म्हणा किंवा स्क्रीन प्रिंटिंगवाले, पेंटिंगवाले, प्लंबर किंवा BOCW ह्या अशा क्षेत्राशी निगडीत आपण घेतले होते. तर तत्पूर्वी मला अजून एक सांगायला आवडेल की बांधकाम कामगार म्हणा किंवा बिडी कामगार आणि सिने कलाकार किंवा सिने वर्कर जे असतात, स्पॉट बॉय जिथं आपण म्हणतो, ह्यांच्यासाठी सरकारनं वेगळं मंडळ स्थापन करून त्यांच्यासाठी त्यांना संघटित स्वरूपाच्या लोकांना ज्या ज्या गोष्टी मिळतात सामाजिक सुरक्षेच्या योजनेच्या, तर त्या लोकांसाठी देऊ केलं आहे. तसे मंडळ स्थापन झाले आहेत. घरेलू कामगारांसाठी देखील मंडळ स्थापन झालं आहे आणि त्यांना ह्या स्वरूपातून सामाजिक सुरक्षेच्या कायद्याच्या कक्षेत त्यांना आणलेलं आहे आणि त्याचे बेनिफिट्स पण त्यांना मिळतात. मगाशी आपण जे विचारलं की असंघटितमध्ये अजून कोण कोण येतात, मगाशी मी सांगितलं की शेतमजूर आहेत, भूमिहीन शेतमजूर, फेरीवाले, फळ विक्रेते, रिक्षा आणि तत्सम ड्रायव्हिंग काम करणारे, मेटल उद्योगात काम करणारे, ग्लास कटिंगचं, ग्राइंडिंगचं काम करणारे, त्याच्यानंतर स्टोन कटर्स, घरगुती वापराच्या आपण बऱ्याचशा अशा वस्तू बघतो की स्टोव दुरुस्त करणारे म्हणा किंवा गॅस दुरुस्त करणारे, एअर कंडिशनचं काम करणारे, ह्या लोकांना देखील ह्या कक्षेच्या अंतर्गत आणण्याचं आपण काम करतो आहे. दुसरं प्लंबर, सुतार, याच्याशिवाय आपण रोजच्या वापरातल्या वस्तू आहेत किंवा रोजचं आपण जे आता सलूनमध्ये काम करणारे, हेअर कटिंग करणारे देखील कामगार आहेत ज्यांचा आता पण कधी विचारच केला गेला नव्हता, पण त्यांना देखील आपण समावेश करून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. मसाजिस्ट आहेत, आता वेगवेगळे स्पा, मगाशी मी आपल्याला सांगितलं की बरेचसे नवीन नवीन उद्योग आले. आता स्पा हा खूप मोठा बिझनेस किंवा हे वेगळी वर्गीकृत कॅटेगरी ह्याच्यामध्ये आले आहे. तर त्याच्यामध्ये असणारे मसाजिस्ट म्हणा किंवा तिथं काम करणारे हेल्पर्स यांना देखील समाविष्ट करणं शक्य आहे. आता पाळीव प्राण्याचा बिझनेस करणारे पण अजून बरेचशा कॅटेगरी आहेत, तर त्यांना देखील आपण समावेश ह्याच्यामध्ये केलेलं आहे. असं सर्व समावेशक जितके म्हणून कॅटेगरी घेता येईल तितके घेतलेले. आता सायकल रिक्षा चालवणारे, गाड्या धुणारे म्हणा किंवा पॉटरी उद्योगात काम करणारे, कपड्याच्या उद्योगात किंवा स्क्रीन प्रिंटिंग, स्प्रे प्रिंटिंगचं काम करणारे, त्याच्यानंतर वायरमन, बेकरी उद्योगात काम करणारे, ग्राफिक्स आणि मल्टीमीडिया क्षेत्रात काम करणारे देखील आहेत. आणि रस्त्यावर आपण बघतो की बरेचसे बाहेर परप्रांतीय जे रुमाल विकणारे रस्त्यावरती म्हणा किंवा बरेचसे अंतर्वस्त्र विकणारे पण आपल्याला दिसत असतात, तर त्यांना देखील ह्यात आपण समाविष्ट करून घेऊ शकतो. जिथं जिथं ते आपल्याला दिसत आहेत किंवा आहेत तर आपण प्रबोधन त्यांचं करतो की तुम्ही जवळच्या नजीकच्या सुविधा केंद्रामध्ये जा आणि तुम्ही स्वतःला एनरोल करून घ्या, जेणेकरून काय नॅशनल डेटाबेस एक तयार होईल आणि आपल्याकडे वर्कफोर्स किती आहे ते आपल्याला गव्हर्नमेंटला देणं शक्य होईल. बरोबर. अरे साहेब, घरकाम करणाऱ्या स्त्रिया पुरुष असतात म्हणजे इतर ठिकाणी स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी, त्याचबरोबर खाजगी आस्थापना असतील, सरकारी आस्थापना असतील, इथं काही कंत्राटी स्वरूपाचे पण कर्मचारी असतात. मला असं वाटतं त्यांचाही समावेश ह्याच्यामध्ये असावा. हां, त्यांचा समावेश आपल्याला करता येईल, पण एक अट ह्याच्यामध्ये आहे
की तो जो व्यक्ती आहे ती 16 ते 59 वर्षाच्या दरम्यानची असणे आवश्यक आहे. दुसरं, जी व्यक्ती समजा कंत्राटी स्वरूपात काम करत असेल किंवा ज्यांना संघटित स्वरूपाचं थोडंफार प्रमाणात त्यांना फायदे मिळतात, पण समजा त्यांना प्रॉव्हिडंट फंड आणि ESIC त्यांना लागू नाही आहे आणि ते इन्कम टॅक्स भरत नाही आहेत, अशा लोकांना आपल्याला समाविष्ट करून घेणं शक्य आहे. बरोबर. आयरे साहेब, ई श्रम पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर त्या संबंधित कामगारांना काय फायदा होणार आहे? ई श्रम पोर्टलवरती नोंदणी केल्यानंतर सगळ्यात चांगला एक बेनिफिट शासनानं आत्ता दिलेला आहे की त्याला 1 वर्षासाठी 2 लाखापर्यंतचा विमा त्याला दिलेला आहे. आता प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आपल्याला माहीतच आहे, सर्वजण त्यात ज्ञातच आहेत. तर ही नोंदणी झाल्यानंतर तात्काळ प्रभावानं त्याचा बेनिफिट त्याला मिळतो ह्या योजनेचा. आणि ॲक्सिडेंटल इन्शुरन्स बेनिफिट हा 2 लाखाचा त्याला मिळतो. आणि जर समजा त्याला अपघात झाला किंवा कामाच्या ठिकाणी काही दुखापती झाल्या तर त्याला त्या अपघाताच्या अगेन्स्ट त्याला 1 लाखाचं आपल्याला डिसॅबिलिटी बेनिफिट कवर त्याला मिळतं. बरोबर. ह्याच्यामध्ये अजून सांगायला आवडेल की जी भविष्यामध्ये सामाजिक सुरक्षेचा हा डेटाबेस तयार झाल्यानंतर सामाजिक सुरक्षा योजना जे काही गव्हर्नमेंटमार्फत डिक्लेअर केल्या जातील त्याचा निश्चितच बेनिफिट यांना मिळेल. बरोबर. ते जे आपण सुरुवातीला सांगितलं त्या मुलाखतीच्या टप्प्यात की UAN कार्ड मिळतं त्यांना, एक युनिक आयडेंटिटी कार्ड मिळतं. हो. तर ते जे कार्ड आहे त्या कार्डामध्ये काही बदल करायचे असतील किंवा ते कार्ड हरवलं किंवा त्यात काही ॲड करायचं असेल तर ह्या सगळ्या सुविधा उपलब्ध असतात का? हो, आहेत, निश्चितच आहेत. आता आपल्याला आधार कार्डच्या नोंदणीविषयी सगळेजण ज्ञातच आहेत. आधार कार्ड जवळपास सगळ्यांनीच एनरोल करून घेतलेलं आहे आधारमध्ये सगळ्यांनी. तशीच ह्याच्या स्वरूपातली सिस्टीम किंवा यंत्रणा गव्हर्नमेंटनं राबवलेली आहे. तर याच्यामध्ये जर समजा एखाद्याला आपला मोबाईल नंबर चेंज करायचा आहे, आधारमधला आपला पत्ता चेंज करायचा आहे किंवा आपला ऑक्युपेशन किंवा आपण ज्याला ते उद्योगाची कॅटेगरी आहे ती जर चेंज करायची असेल तर नजीकच्या सुविधा केंद्रामध्ये जाऊन त्यांना ते बदल करून घ्यायचे आहेत. बरोबर. ई श्रम पोर्टलसाठी नोंदणी करताना आपण मगाशी पद्धत सांगितली, पण त्याच्या नोंदणीसाठी काही फी देणं अपेक्षित आहे का? आणखीन ही नोंदणी कायम स्वरूपाची असते की परत रिन्यू करायला लागतं? खूपच चांगला प्रश्न आहे आणि सर्वात बेसिक प्रश्न आहे, त्याचं उत्तर द्यायला मला आवडेल की हा जो UN किंवा युनिव्हर्सल अकाउंट नंबर जो तुम्हाला मिळतो हा कायमस्वरूपी आहे, लाईफ टाईम तुमच्याबरोबर तो असणार आहे. आणि हे जे कार्ड तुम्हाला मिळणार आहे किंवा रजिस्ट्रेशनची जी फी आपण मगाशी उल्लेख केला, तर रजिस्ट्रेशनची कुठलीही फी नाही आहे. ह्याच्यासाठी ₹0 किंवा कुठलीही फी याला नाही आहे. त्यामुळं नागरिकांना मी ह्या माध्यमातून आवाहन देखील करतो की ह्याचं कुठल्याही प्रकारचं शुल्क तुमच्याकडून आकारलं जाणार नाही आहे. ही टोटली फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला ही नोंदणी मिळणार आहे. बरोबर आहे. आयरे साहेब, जेव्हा लोक आपला तपशील जाहीर करतात कुठल्या तरी माध्यमातून तर त्यांना एक भीती असते की आपल्या तपशिलाचा काही दुरुपयोग होईल का? तर तो दुरुपयोग न होता चांगला उपयोग श्रम मंत्रालय ह्याचा कसा करून घेणार? फार चांगला प्रश्न आहे की लोकांच्या मनामध्ये भीती असते की माझं बँक अकाउंट दिल्यानंतर बँकेचे डिटेल्स दुसऱ्याकडे जातील का किंवा माझ्या बँक अकाउंटमधून काहीतरी रक्कम विड्रॉ होईल का? तर त्याच्यामध्ये असं अजिबात नाही आहे. हे मिनिस्ट्री ऑफ लेबर आणि इंटरमिडिएट यांच्याकडून जी योजना राबवली जाणार आहे तर त्याच्यासाठी आपण फक्त IFSC आणि बँक अकाउंट त्यांचा नंबर घेतो. त्यांचे बँक पासची झेरॉक्स वगैरे आपण काही घेत नाही, फक्त नंबर आपण त्यांचे घेतो. आणि हा डेटा हा पूर्णपणे सरकारमार्फत संरक्षित केला जाणारा डेटा आहे. त्याच्यामध्ये ह्या डेटाचं कुठेही मिसमॅनेजमेंट किंवा मिसअंडरस्टँडिंग याचं कुठेही होणार नाही आहे. त्यामुळं लोकांनी याच्यामध्ये त्यांना जे शंका येतात तर शंकांचं काही फार हे नाही राहिलेलं आहे याच्यामध्ये. बरोबर. तपशिलाचा अधिक चांगला उपयोग श्रम मंत्रालय करून संबंधित कामगारांना त्याला जे स्किल आहे, त्याच्याकडे जे कौशल्य आहे त्या संदर्भात काही मदत करणार आहे का? अगदी बरोबर. की मगाशी मी तुम्हाला सांगितलं की वर्गीकृत ज्या काही कॅटेगरीज आहेत असंघटित कामगारांच्या, आता शासनाकडं प्रत्येक जिल्ह्याचा, प्रत्येक तालुक्याचा, प्रत्येक गावाचा हा डेटा त्यांच्याकडे मिळेल. आता हे जे डेटा त्यांच्याकडे अवेलेबल होईल तर त्या क्षेत्रामध्ये एखादा समजा नव्यानं उद्योग स्थापित करायचा आहे तर कुठल्या क्षेत्रामध्ये त्या प्रकारचे स्किल टाईप वर्कर्स जे असतात तिथं तो उद्योग नेणं म्हणा किंवा तिथल्या वर्कर्सना तिकडच्या बाजूला किंवा जिथं तशा पद्धतीचं काम उपलब्ध आहे त्या बाजूला त्यांना स्थलांतरित करणं किंवा मूव्ह करणं, तिथं त्यांना कामाचं स्वरूप उपलब्ध करून देणं हे यातून शक्य होणार आहे. त्यामुळं ह्या डेटाबेसचा खूप मोठ्या प्रमाणात खूप सकारात्मक वापर होणार आहे निश्चित. मगाशी आपण सांगितलं की ई श्रम पोर्टलवर आपण नोंदणी केल्यानंतर 1 वर्षासाठी 2 लाखाचा विमा आहे. हो. 1 वर्षानंतर विम्याच्या संदर्भात काही तरतूद आहे का? 1 वर्षानंतर ह्याच्यामध्ये आता प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना जी आहे ती 1 वर्षाकरता लागू आहे. पण जे लोक ह्याच्यामध्ये कंटिन्युअस स्वरूपात पुढं चालू राहतील त्यांना प्रत्येक वर्षी फक्त केवळ ₹12 ही योजना कंटिन्यू करता येणं शक्य आहे. जेणेकरून काय ₹12 तुम्हाला
अपघाती मृत्यू किंवा कुठली अशी घटना घडली तर त्याच्यामध्ये 2 लाखाचं त्यांच्या नॉमिनीजना किंवा त्यांच्या वारसांना ते मिळणार आहेत आणि डिसॅबिलिटी जर झाली तर 1 लाख रुपये त्यांना मिळणार आहेत. पण प्रथम वर्षासाठी ही मात्र पूर्णपणे फ्री आहे. बरोबर. आयरे साहेब, ई श्रम पोर्टल नोंदणी करण्यासाठी व्यापक प्रमाणात आपल्या कार्यालयानं मोहीम सुरू केलेली आहे. हो. आकाशवाणीच्या माध्यमातून तुम्ही कामगार बंधूंना या योजनेमध्ये भाग घेण्यासाठी कसं आवाहन कराल? निश्चित. जे काही असंघटित क्षेत्रातले मगाशी मी जे उल्लेख केलेले ज्या सगळ्या कॅटेगरीज आहेत आणि ज्या प्रकारचे सगळे मजूर आहेत, ज्यांना प्रॉव्हिडंट फंड म्हणा, ESIC म्हणा, ह्याच्या किंवा सुविधा त्यांना अवेलेबल नाही आहेत आणि कामगार कायद्यांचं संरक्षण त्यांना अवेलेबल नाही आहे, त्या सर्व लोकांना मी एक आवाहन या माध्यमातून करू इच्छितो की तुम्ही जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर, ज्याला आपण नागरी सुविधा केंद्र म्हणतो, किंवा ग्रामीण पातळीवरती विलेज लेवल एंटरप्रेन्युअर्स VLEs म्हणतो, त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधायचा आणि फ्री ऑफ कॉस्ट ही नोंदणी करून घ्यायची आहे. ही नोंदणी केल्यानंतर तुम्हाला आय कार्ड मिळणार आहे आणि जितकं जास्तीत जास्त प्रमाणात तुमचा डेटा शासनापर्यंत पोहोचेल तितकं लवकरात लवकर शासनाला सामाजिक सुरक्षेच्या योजना डिक्लेअर करणं आणि तुमच्यापर्यंत वेगवेगळ्या स्किलचे बिझनेसेस तुम्हाला त्याच्यामध्ये समावेश करून घेणं आणि अर्थव्यवस्थेमध्ये एकंदरीत तुम्हाला गतिमानता आणि तुमचा सहभाग घेणं हे शासनाला शक्य होईल. त्यामुळे मी आपल्या माध्यमातून सर्व कामगार बंधूंना, सर्व प्रकारच्या असंघटित कामगार बंधूंना ही एक आवाहन करू इच्छितो की तुम्ही लवकरात लवकर नजीकच्या नागरी सुविधा केंद्रामध्ये जाऊन आपली नोंदणी करून घ्यायची आहे. आयरे साहेब, धन्यवाद. आपण आमच्या स्टुडिओत येऊन एकूणच असंघटित कामगार क्षेत्र आणि त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं सुरू केलेलं ई श्रम पोर्टल याविषयी माहिती दिलीत. त्याबद्दल मी आकाशवाणीच्या वतीनं आपले आभार मानतो आणि पुन्हा एकदा अशाच नवीन विषयासह पुन्हा भेटू. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. धन्यवाद. श्रोतेहो, असंघटित कामगार क्षेत्रासाठी ई पोर्टल या विषयावरची संदेश आयरे, सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय रत्नागिरी यांची श्रीनिवास जरंडीकर यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. याबरोबरच आपला आजचा कार्यक्रम संपला. नमस्कार.